मुरुम ते संभाजीनगर कर्तृत्ववान संघर्ष योद्धा बसवराज मंगरुळे साहेब. बसवराज मंगरुळे आपल्या धाराशिव जिल्ह्याला हे नाव नवखं वाटत असेल, पण धाराशिवच्याच मातीत या नावाचा जन्म झालेला आहे. इथल्या मातीतच पहिली पावलं पडली. याच मातीत शिक्षणाची आणि सामाजिक जाणीवांची बीजं रोवली. या मायभूमीतूनच मोठी स्वप्न पाहत संभाजीनगरची वाढ धरली. उमरगा तालुक्यातील मुरुम गावच्या शेतकऱ्याचा मुलगा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचला. ते फक्त आणि फक्त कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री यश प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलही उभारलं. सामाजिक व राजकीय कर्तृत्वातून या संघर्ष योद्ध्याने माणसांची अफाट श्रीमंती कमावली. उमरगा तालुक्यातील मुरुम गावच्या विश्वनाथ आप्पा मंगरुळे या शेतकरी कुटुंबात 7 सप्टेंबर 1963 रोजी बसवराज यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण गावात आणि महाविद्यालयीन शिक्षण धाराशिवला पूर्ण केल्यानंतर शासकीय इंजिनिअरिंगला नंबर लागल्यानं त्यांनी संभाजीनगर गाठलं. गावच्या मातीतच नेतृत्व गुण अंगी भरले होते. म्हणूनच सन 1982-83 साली महाविद्यालय निवडणुकीत विजयी होत ते इंजिनिअरिंग कॉलेजचे युआर बनले, अर्थात विद्यापीठ प्रतिनिधी बनले. तर 1985-86 साली विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष झाले. आपल्या अध्यक्षपदाचा उपयोग विद्यार्थ्यांसह संस्थेलाही झाला पाहिजे, याच हेतूने त्यांनी 1985-86 साली महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही निमंत्रित केलं होतं. त्यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहिले. विशेष म्हणजे याच कार्यक्रमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच संभाजीनगरमध्ये सुरू करण्याची मागणी केली. तसेच मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहही मागितलं. केवळ मागणीवर न थांबता या मागणीचा पाठपुरावा करत दोन्हींसाठी तात्काळ मंजुरीही मिळवली. महाविद्यालयीन जीवनातच नेतृत्व गुणाची चुणूक दाखवल्यानं पुढे सक्रिय राजकारणात हाच गुण सद्गुण ठरला. छात्रसंघाच्या निवडणुकांपासून सुरू झालेला प्रवास लवकरच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला. संभाजीनगरमधून मराठवाड्यातील भाजप कार्यकर्ता बनून पक्षाच्या प्रत्येक कार्यात त्यांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत ते पक्षाचं काम करू लागले. मुंडे साहेब त्यांच्या पाठीशी आहेत असं मराठवाड्यात बोललं जायचं. पण मी बसवराजच्या मागे नाही, सोबत आहे, कारण सावली कधीच साथ सोडत नाही असं मुंडे साहेब काय म्हणायचे. संभाजीनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही मंगरुळे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मोर्चे, आंदोलने, सामाजिक उपक्रम, वरिष्ठ नेत्यांच्या सभांचं नियोजन, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही त्यांनी भरीव योगदान दिलं. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंविरुद्ध विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण पक्षाच्या निर्देशाचं पालन करत त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. संभाजीनगरमध्ये भाजपला प्रतिकूल परिस्थिती नसतानाही महानगरपालिकेत प्रथमच 18 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची किमया त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भाजपनं साधली. संभाजीनगरमध्ये सामाजिक कार्यातील त्यांचा वेगळेपणाही सर्वपरिचित आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा सुविचार त्यांनी कृतीत उतरवला. सन 2018 पासून फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन संभाजीनगरमध्ये केलं. त्यातून हजारो गरजू रुग्णांचे मोफत रोगनिदान व उपचार झाले. कोरोनाच्या महामारीतही त्यांचा संवेदनशीलपणा सर्वांनी पाहिला. या काळी आशा वर्कर व कामगार वर्गातील 3500 कुटुंबांना काही महिने पुरेल एवढं अन्नधान्याचं किट त्यांनी पुरवले. नोकरी देणारा नेता म्हणून तरुणाई त्यांच्याकडं आशेनं पाहू लागली. संभाजीनगरमध्ये ते दरवर्षी रोजगार मेळाव्याचं आयोजन करतात. पहिल्याच वर्षी 400 तरुणांना येथून नोकरी मिळाली होती. तो मेळावा दरवर्षी अविरतपणे सुरू आहे.
साहेबांचं वृक्षप्रेम आणि पर्यावरणवादी विचारही समाजाला दृष्टी देणारा आहे. फडणवीस साहेबांच्या प्रेरणेतून आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून संभाजीनगर येथे पहिली वृक्षदिंडी काढण्याचं काम मंगरुळे साहेबांनीच केलं. आणि हो, संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 35,000 झाडांची लागवड आणि संवर्धनाचं कार्यही पूर्णत्वाला नेलंय. यासोबतच पाणी अडवा पाणी जिरवा हे काम कृतीतून दाखवून दिलंय. आधी स्वतःच्या संस्थेतून त्यांनी सुरुवात केली आणि मग जनजागृतीची मोहीमही राबवली. म्हणजेच आधी केलं आणि नंतर सांगितलं. मंगरुळे साहेबांचे सर्वपक्षीय सौहार्दाचे संबंध आहेतच, त्याही पलीकडे लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंसोबतही आपुलकीचे आणि सौहार्दाचे नातं जपलंय. लिंगायत समाजाच्या संघटनांकडूनही अनेकदा त्यांचा सन्मान झालाय. साहेबांच्या कामाची हीच पद्धत त्यांचा आवाका वाढवण्यात आणि सर्वत्र सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात लक्षणीय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शहा यांनी कलम 370 हटवल्यानंतर संपूर्ण मराठवाडा फिरून त्यांनी या निर्णयाची जनजागृती केली, प्रचार व प्रसार केला. तत्पूर्वी अहमदाबाद येथील आयोजित प्रशिक्षण शिबिरात त्यांचा सहभाग राहिला होता. धाराशिव, संभाजीनगर, बीडसह मराठवाड्यात सातत्याने कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत त्यांनी आपली नाळ घट्ट केली. पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत 2020मध्ये वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. कधीकाळी मुरुमसारख्या लहानशा खेड्यातून शिक्षणासाठी संभाजीनगरला आलेला युवक तेव्हा देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या राज्याचा उपाध्यक्ष बनला. ही गोष्ट धाराशिवकरांसाठी जेवढी अभिमानास्पद तेवढीच प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होती. शिक्षण क्षेत्रात भरीव काम असल्यानं साहेबांनी शिक्षण संस्था उभारण्याचं स्वप्न पाहिलं. सामाजिक कार्यासाठी सुरू केलेल्या श्रीयश प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्वप्न सत्यातही उतरलं. सन 2007 साली त्यांनी इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA कॉलेजच्या माध्यमातून श्रीयश शिक्षण संकुल उभारलं. दर्जेदार शिक्षण आणि गुणवंत विद्यार्थी घडवणारं हे महाविद्यालय. आपलं कॉलेज डिग्री देणारं केंद्र बनू नये, ज्ञान देणारं संकुल असावं असं ते म्हणतात. म्हणूनच नॅक मानांकन मिळवणारं श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय मराठवाड्यातील पहिलं कॉलेज आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेतही आपण असलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्यातूनच नोव्हेंबर 2022मध्ये संस्था चालक गटातून ते सिनेट सदस्य म्हणून सर्वाधिक मतांनी विजयी झाले. तर फेब्रुवारी 2023मध्ये संस्था चालक गटातून व्यवस्थापन परिषदेवर विक्रमी मतांनी निवडून आले. संवेदनशील मनाचा कर्तृत्ववान कार्यकर्ता, शिक्षण संस्थापक, उद्योजक, राजकारणी आणि खिलाडू वृत्तीचा नेता म्हणून बसवराज मंगरुळे साहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे. कर्मभूमीने खूप काही दिलंय. आता जन्मभूमीसाठी काहीतरी करायचंय हाच सेवाधर्म मनी बाळगून ते आपल्या मुरुम गावी स्थायिक झालेत. अनुभवाच्या, जनसंपर्काच्या, पदाच्या आणि भाजपामधील योगदानाच्या जोरावर धाराशिव नवपर्वारंभाचे स्वप्न त्यांनी बाळगले. तेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हा माणूस झपाटून कामाला लागलाय. दिवस रात्र एक करत जनसेवेत उतरलाय. समाजकार्यात स्वतःला झोकून देत धाराशिवकरांचा बनलाय. गावागावातून लोकांचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळतोय. त्याच प्रतिसादाच्या जोरावर धाराशिवचा चेहरा मोहरा बदलायचा वसाच त्यांनी घेतलाय.